मंडळी नमस्कार. कॉकरोच जनता पार्टी हल्ली मुक्काम पोस्ट जंतर मंतर दिल्ली. मंडळी व्हिडिओ आजचा इंटरेस्टिंग आहे, गंभीर देखील आहे. जरा शेवटपर्यंत बघा. आज कुठेही जाऊ नका. बातमी ब्रेकिंग नाही मंडळी, आज बातमी शॉकिंग आहे, लक्षात घ्या. जगातले सर्वात लोकप्रिय चौकीदार, स्वयंघोषित श्री 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 विश्वगुरु, विश्वविख्यात, सतत विश्वाला घिरट्या घालून रिकाम्या हाताने भारतात परत येणारे पंतप्रधान साध्या कॉकरोचला घाबरतात. म्हणजे कमालच आहे राव, कमालच आहे. मंडळी हसू नका, पण हसायलाच पाहिजे. दिल्लीच्या जंतर मंतरवर एकदाच गंडांतर कसं येईल याची आखणी सध्या आपले हास्य सम्राट मोदीजी करतायत. मंडळी आज कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा तिसरा दिवस उजाडला. काल जंतर मंतरवरचं पाणी आणि वीज बंद केली होती पोलिसांनी. हे तुम्हाला मी माझ्या व्हिडिओद्वारे सांगितलं होतं. गुरुजींना वाटलं होतं छळ केला, त्रास दिला तर आंदोलनकारी युवक तरुण घाबरून पळून जातील, सगळे कॉकरोच पसार होतील. परंतु तसं घडलंच नाही. कारण गुरुजींना कदाचित माहीत नाही, हा देश आंदोलनातूनच उभा झाला आहे. जंतर मंतरवर आज तिसऱ्या दिवशी उलट प्रचंड गर्दी वाढली, चिक्कार गर्दी. देशाच्या कानाकोपऱ्यातून युवक मोठ्या संख्येने दिल्लीत दाखल झाले आहेत. आज तिसऱ्या दिवशी मेन स्ट्रीम मीडिया म्हणजे नॅशनल मीडिया उर्फ गोदी मीडिया कॉकरोच जनता पार्टीला कव्हरेज देत नाही म्हणे. असं कळल्यावर मग अभिजित दिपकेंनी आपल्या नॅशनल मीडियामध्ये काम करणाऱ्या एका आपल्या जुन्या मित्राला विचारलं फोनवरून. तेव्हा त्याने माहिती दिली. तो म्हणाला, आम्हाला वरून आदेश आहेत की या आंदोलनाला कव्हरेज देऊ नका, नाहीतर त्यांची नोकरी धोक्यात जाईल. काय म्हणा, वाह मोदीजी वाह, शाबाश शाबाश. मोदीजी, मीडिया तुमच्या इशाऱ्यावर थैथय नाचतो आणि दिवस रात्र तुमचीच पोथी वाचतो. इसका मतलब क्या है? दाल में कुछ तो भी काला है मोदीजी. मोदीजी, तुमचा मीडिया तुम्ही तुमच्या खिशात घालून फिरा, अवश्य फिरा, खुशाल फिरा. रंजना, ती कोण? रंजना गोम कश्यप, हिला डोक्यावर घेऊन नाचा, देशाला घंटा फरक पडत नाही. तुम्ही विकत घेतलेल्या 10 पत्रकारांची पुंगी जंतर मंतरावर वाजली नाही तर काही फरक पडणार नाही. कारण शेकडो युट्यूबर्स आहेत, शेकडो इन्फ्लुएन्सर्स आहेत जे आपले कॅमेरे घेऊन कॉकरोच जनता पार्टीला कव्हरेज देत आहेत हल्ली जंतर मंतरावर, आणि क्षणात्मक बातम्या जगभरात पोहोचत आहेत. मंडळी, या देशातलं राजकारण सामान्य जनतेच्या हातातून केव्हाच निसटलं आहे, हे मी वारंवार सांगतो आहे. आणि यामध्ये गोदी मीडियाचा सिंहाचा वाटा आहे, हे प्रामुख्याने लक्षात घ्या. पोट तिडकीने सांगतोय मी. आता गोदी मीडियाची देशाला गरज नाहीच. आता युट्यूबर्स आहेत, त्यांनी कव्हर केलेल्या बातम्या फक्त देशातच नव्हे मंडळी, तर जगभरात क्षणात पोहोचतायत. यांच्या शिक्षण मंत्र्याचा डंका वाऱ्याच्या वेगाने विश्वाच्या भोवताल प्रदक्षिणा घालत आहे हल्ली. शिक्षणाचा धिंगाणा झाला आहे. महागाईच्या भडक्याने सामान्यांच्या जीवनाची होळी झाली आहे, राख रांगोळी झाली आहे. शेतकऱ्यांची अवस्था दळबदरी करणाऱ्या या सरकारला यश आलं आहे असं म्हणावं लागेल. आणि यातही गोदी मीडियाचा सिंहाचा वाटा आहे मंडळी. जनतेच्या आंदोलनाशी यांना काही एक देणं घेणं उरलं नाही. कारण निवडणूक आयोगाने देखील शरणागती पत्करली आहे. ईडी सीबीआयने आपली बुद्धी गहाण ठेवली आहे. दररोज लाखो अंधभक्त तयार करण्याचा कारखाना जोरात चालतो आहे. IT सेलचं सेलिंग हाऊसफुल आहे, हाऊसफुल. परंतु मोदीजी, एक गोष्ट लक्षात घ्या, आता तुमची गाठ आहे जेन झीसी. तरुणांचं रक्त खवळलं की काय होते हे नेपाळच्या मंत्र्यांना विचारा, ज्यांनी दिवसा ढवळ्या जेनझीच्या चिक्कार लाता खाल्ल्या होत्या. पडेल त्या कळावा. परंतु एक गोष्ट आणखी लक्षात घ्या, इथले तरुण संविधानाला मानतात, लोकशाहीचा आदर करतात. म्हणूनच कॉकरोच जनता पार्टीच्या प्रत्येक तरुणाजवळ गुलाब आहे. हे नेपाळ नव्हे, पण अंत पाहू नका. प्रत्येक तरुणाजवळ गुलाब आहे, हातात तिरंगा आहे. पीसफुल प्रोटेस्ट हा त्यांचा अजेंडा आहे. तुम्ही गेल्या 12 वर्षात कुणाचंच काही ऐकून घेतलं नाही मोदीजी. अनेक आंदोलने तुम्ही पायदळीत उडवले. आंदोलनकारी नेते तुम्ही आपल्या पक्षात घेतले, त्यांची आंघोळ घातली. परंतु आता तुम्ही या तरुणांचं रक्त खवळण्याच्या आधी त्यांचं ऐकून घ्या, नाहीतर तुडवा तुडवीचा पिक्चर हा महाभयंकर होऊ शकतो, हे लक्षात घ्या. आजपर्यंत कुठल्याही घटनेचं उत्तर तुम्ही या देशाला दिलं नाही. पत्रकार परिषद शून्य.
हुकुमशाही तुम्ही तुमच्या स्वप्नात बघा ना, चालेल, वाटलं तर कागदावर चित्र काढा, परंतु वास्तविकतेत तुमची हुकुमशाही या देशात चालेल असा इतिहास या देशाचा कधीच नव्हता. लक्षात घ्या. शिक्षणाचे 12 वाजवून तुम्हाला नेमकं काय साध्य करायचं आहे हो, ते या देशाला आता कळलं आहे. तुमचे मनसुबे दिल्लीच्या जंतर मंतरवरून तरुण हलणार नाही, तीचभर हलणार नाही. लक्षात घ्या. तुमच्या भक्तीत लीन असणाऱ्या न्यायाधीशांनी कॉक्रोच हे नाव इथल्या तरुणांना दिलं. त्या सर्वांना हिशोब चुकता करावा लागेल. नीट पेपर फुटीवरून ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या या देशात, ते भयंकर आहे. त्या सर्वांच्या पालकांना तुम्हाला हिशोब द्यावा लागेल. लक्षात घ्या. त्यामुळे तुमचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना हिशोब लिहून ठेवायला सांगा. तुम्ही अनेक आंदोलने पोलिसांचा दुरुपयोग करून संपवले, अनेक आंदोलने, परंतु यावेळी तुम्हाला हे शक्य होणार नाही. तुमची गाठ जेनझीशी आहे. लक्षात घ्या. कारण अभिजित दिपकेंना तुम्ही यासाठी भाग पाडलं. एका 30 वर्षाच्या तरुणाचं करिअर आंदोलनाच्या दिशेने फिरलं आहे आणि तिथेच त्याचं तारुण्य विरलं आहे. याला कारणीभूत तुम्ही आहात. अख्खा देश आता पेटला आहे. तो दिवस, ती तारीख, ती वेळ जवळ येण्याच्या आत तुम्ही या प्रधानाचा राजीनामा घ्या, कारण वेळ अतिशय वाईट येणार आहे, हे लक्षात घ्या. दिल्लीच्या सीमेवर ज्या पद्धतीने तुम्ही शेतकऱ्यांना 1 वर्षभर छळलं होतं ना, देश विसरला नाही. त्या पद्धतीने तुम्ही या तरुणांची परीक्षा घ्यायचं ठरवलं तर इथले तरुण भगतसिंग बनतील, राजगुरू बनतील आणि उलट तुमचीच परीक्षा घेतील, असं चित्र हल्ली दिसत आहे. मोदीजी, लपाछुपीचा खेळ बंद करा हो, बंद करा, ते संपवा. 22 लाख नीटच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राख रांगोळी करण्याचा अधिकार तुम्हाला कोणीच दिला नाही. लक्षात घ्या. तुम्ही फक्त पंतप्रधान आहात. पंतप्रधान, साधे पंतप्रधान, या देशाचे मालक नाही, हे कायम लक्षात घ्या. तुम्ही या जनतेचे नोकर आहात, मुनीम आहात, हे तुम्ही स्वतःच सांगितलं होतं. मी प्रधान सेवक आहे, हे काही नव्यानं सांगत नाही मी. नीट पेपर फुटीने विद्यार्थी आत्महत्या करीत आहे आणि तुमचा शिक्षण मंत्री अगदी मोकाट फिरतो आहे. अगदी मोकाट. इतका अहंकार आणि सत्तेचा गैरवापर हा भोगायला तुम्हाला भाग पाडेल एक दिवस. लक्षात घ्या. जंतर मंतरवर आंदोलन करून कॉक्रोच जनता पार्टी तुम्हाला काय मागते आहे हो? काय मागते आहे? धन, दौलत, सोनं, चांदी? फक्त त्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागत आहे. आणि हा राजीनामा तर स्वतःहून धर्मेंद्र प्रधान यांनी द्यायला पाहिजे. पण तुमच्या काळातले तुमचे अनेक मंत्री निगरगट आहेत, निर्लज्ज आहेत. आणि त्यापैकी हा धर्मेंद्र प्रधान देखील निर्लज्ज आहे, ज्याला काहीही लाज उरलेली नाही. जसा तो ब्रजभूषण होता. तुम्हाला माहिती आहे ना, अशाच प्रकारे ब्रजभूषण होता, ज्याने शेवटपर्यंत राजीनामा दिला नव्हता. देशाचं नाव उंचावर नेऊन देशासाठी मेडल्स आणणाऱ्या रेसलर्सची तुम्ही चेष्टा उडवली. त्यांचंही आंदोलन तुम्ही चिरडून टाकलं होतं. आणि उलट त्या खेळाडूंना फरफटत तुमच्या पोलिसांनी ठाण्यात नेलं, त्यांना डिटेन केलं. ते अख्ख्या देशाने पाहिलं उघड्या डोळ्यांनी. मणिपूर पेटत राहिलं, पुलवामा घडत राहिलं, पण तुमच्या मनातलं काही एक कुणालाही कळलं नाही. हेच का तुमचं स्वतःला प्रधान सेवक म्हणून घेणं? हेच का तुम्ही ठरवलेले, तुम्हीच या देशाचे चौकीदार, स्वयंघोषित, वफादार, जानदार? हीच का तुमची 56 इंचाची छाती आणि जुन्या मुलाखतीतले जज्बाती मोदी? तुम्हीच का ते? कॉक्रोच जनता पार्टीला न्याय हवा आहे, जनतेला सुख हवंय, शेतकऱ्यांना शांती हवी आहे. हे सर्व तुम्हाला देणं शक्य होत नसेल तर होऊ द्या तुमचा निरोप समारंभ. चालेल एकदा. काय लावलं या देशात? 12 वर्ष झाले, 12 वर्ष एकही पत्रकार परिषद घेऊन तुम्ही रिपोर्ट कार्ड दिलं नाही. तुम्हीच म्हणाला होतात कि मुझसे कोई गलती हो तो देश के किसी भी कोने में किसी भी चौराहे पर मुझे बुलाओ और देश जो सजा देगा वो मैं सजा भुगतूंगा. हे तुमचे वाक्य आहेत, नव्यानं सांगत नाही. नाटक बंद करा, ड्रामा बंद करा. लोकांना सगळं कळलं आहे आता. 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आहे. लाज शरम वाटायला पाहिजे. पेपर फुटीने अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे तुमचं वर्षानुवर्ष दुर्लक्ष झालं आहे. आणि तुम्ही शेतीचं काहीही धोरण अजूनही आखलेलं नाही. आता विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होत आहेत. खुर्ची खाली करा, एवढंच सांगणं आहे. आणि ही कॉक्रोच जनता पार्टी आहे जी सटायरमधून निर्माण झाली तुमच्या त्या न्यायाधीशांच्या चेष्टा करण्यावरून. कॉक्रोच नाव हे तुमच्या न्यायाधीशांनी दिलं. त्यांनाही सांगा,
त्यांनाही हिशोब लिहून ठेवायला सांगा. जंतर मंतरवरून कॉक्रोच जनता पार्टी, अभिजित दिपके टीसभरही हलणार नाही असं त्याने सांगितलं आहे. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा हवा आहे. मंडळी, तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की काय आहे ते लिहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. मंडळी, लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूच. तोपर्यंत नमस्कार.